मी सांगलीवरून आली आहे, समीक्षा वाळवेकर. हॅलो एव्हरीवन, मी सांगलीवरून आलोय. हाय, मी शरद चव्हाण. माझे नाव देवेंद्र दादा कडप्पा. माझं नाव कावेरी ताटे, मी कराडवरून आले. नमस्कार, मी दत्तात्रय मोरे. माझं नाव राहुल चोकाकर, मी कोल्हापूर इथून आलेलो आहे. माझं नाव आजर मुल्ला. माझं नाव भरत गोरड, मी गोव्यावरून आलोय. माझं नाव तानाजी गोरड. आपले जे काही एम्प्लॉईज असतात तर त्यांना आपण कसं ट्रीट करावं, तर त्यांना काय सिस्टीम फॉलो करायला सांगायची, तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला ह्या वर्कशॉपमध्ये शिकायला मिळेल. बिझनेस म्हणजे काय, म्हणजे ॲक्च्युली बिझनेसची डेफिनेशन जी असायला पाहिजे, म्हणजे जी माहीत नव्हती मला. मी आज 7 वर्ष असंच बिझनेस करत होतो. ते आता मला जास्तच त्यामध्ये डीपमध्ये कळालं. शिवाय जे मला थांबलेलं होतं, जिथं माझं स्टक झालेलं होतं, जसं की जे 7 पिलर्स आहेत बिझनेसच्या, ते आज नवीन मला शिकायला मिळाले. ॲक्च्युली बिझनेस म्हणजे काय हे खरं जाणण्याचा मार्ग हा खूप चांगला मिळाला. त्याचं रिझन असं होतं, मी स्वतः प्रॅक्टिकली बिझनेस अगोदर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी चेक करत होतो मला कुठे अडचणी येतात, मला कुठे अडचणी येतात, ग्रोथ यायला काय अडचणी येते, या गोष्टी ज्यावेळेस शोधत होतो त्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्हच व्हायचे नाही. तिथंच फिरायचो. मग अशा वेळेस मेंटॉरची कुठेतरी गरज वाटत होती की मेंटॉर असल्याशिवाय आम्ही पुढे ग्रिप नाही घेऊ शकणार आहे. आज मी देवीदास सरांच्या एका सेमिनारला अटेंड करायला आलो आहे. इथे ते बिझनेसच्या रिलेशनमध्ये काही गोष्टी सांगत आहेत ज्या आम्ही आत्तापर्यंत गेली 5 वर्ष बिझनेस करतो आहे, पण ह्या गोष्टी आत्तापर्यंत कधी पूर्णपणे आम्ही पाहिल्या नव्हत्या, यांचा विचार पण केला नव्हता. पण त्या गोष्टी ह्या पद्धतीने आपल्या बिझनेसला इम्पॅक्ट करतात. त्यांनी प्रत्येक गोष्ट आणि एक समक्ष उदाहरण देऊन जे समजावून सांगितलं की बिझनेसचे पिलर्स कसे आहेत, बिझनेसमध्ये इमोशन्स कसे वर्क करतात, बिझनेसमध्ये स्पिरिच्युअलिटी कशी वर्क करते, बिझनेसमध्ये तुमचा कर्मा कसा काम करतो. हा जो 1 डे वर्कशॉप झाला तर यामध्ये खूप छान माहिती दिली की ज्यातून आपल्याला लक्षात आलं की आपण आपला बिझनेस असेल तर तो नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी काय प्रोसेस असते, काय स्टेप्स असतात आणि त्या फॉलो केल्यानंतर आपण आपला बिझनेस कसा ग्रो करू शकतो. जे विचार करत नाही त्या विचाराच्या पलीकडलं जाऊन हे आपल्याला सरांकडून, देवीदास सरांकडून शिकायला मिळालेलं आहे. आज मला शिकायला मिळालं की जसं की माइंड डेव्हलपमेंट कसं करायचं, बिझनेसमध्ये स्पिरिच्युअलिटी आणि माइंड हे एकत्र करून कसं ग्रोथ करता येईल, याविषयी आज मला जास्त शिकायला मिळाले. सेमिनारमध्ये सगळं एकदम व्यवस्थित आणि एकदम सोप्या भाषेत शिकवलं की बिझनेस कसं ॲटो मोडला न्यायचं, त्याचे टार्गेट कसे सेट करायचे, डेव्हलपमेंट कशी करायची, नवीन स्ट्रॅटेजी आपल्या बिझनेसमध्ये कसं यूज करायचे. तर यामधून असं लक्षात येतं की यानंतरचा जो 4 डेजचा वर्कशॉप असेल त्यामध्ये यापेक्षा आपण किती चांगल्या गोष्टी शिकू, आपण बिझनेसबद्दल किती ॲग्रेसर असावं किंवा त्याच्यामध्ये किती टेक्निकली ग्रोथ घ्यावी, या संदर्भात देवीदास सरांनी एक चांगलं छान असं मार्गदर्शन केलं. आपलं कर्माचं एवढं इफेक्ट असेल बिझनेसमध्ये ते आज मला कळालं. आपले रिलेशन मेंटेन कसं ठेवायचे बिझनेसमध्ये, माइंड सेट कसं ठेवायचं, ते सगळं ह्या सरांनी ह्या सेमिनारमध्ये एकदम सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत शिकवलं. त्यांच्याकडे एक अशी शक्ती आहे की ते खाली गेलेल्या माणसाला सुद्धा वर आणण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. देवानं दिलेली त्यांना एक शक्ती म्हणावी ती आहे. सरांनी आज जे शिकवलं ते खूप छान शिकवलं. मेडिटेशन वगैरे घेतलं, त्यांची शिकवण्याची पद्धत खूप आवडली, त्यांच्यामुळे आयडिया झाल्या. हा प्रोग्राम खूप चांगला आहे आणि एनर्जेटिकली प्रोग्रेस करण्याचा चान्स आहे, कारण सरांची ऑलरेडी तयार झालेली स्ट्रॅटर्जी आहे. वी हॅव टू फॉलो ओनली, आपल्याला ती स्ट्रॅटर्जी फॉलो करून पुढे निघायचं आहे. सरांनी बिझनेसच्या बऱ्यापैकी आयडिया आम्हाला शिकवल्या. टीम एम्प्लॉयमेंट कशी असावी, कशा पद्धतीनं आपण टीमवर्कने काम केलं पाहिजे, मार्केटमध्ये आपण कुठल्या पद्धतीनं सर्च केलं पाहिजे, मार्केट सर्च करताना आपली ब्रँड, आपला क्वालिटी, आपले प्रोडक्टचं ग्राहकांपर्यंत कसा फायदा होईल. मेडिटेशन करून खूप फ्रेश वाटलं, छान वाटलं. खूप असं छान शिकायला मिळालं, कारण व्यवसाय करताना प्रशिक्षण घेणं हे अति महत्त्वाचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की 4 डेजच्या प्रोग्रामसाठी सगळ्यांनीच बुकिंग करावं. ते त्यांना खरंच लाभदायक ठरेल आणि त्यांनी त्यांचा बिझनेस पुढच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी त्यांना उपयोगी पडेल. आपल्याला फायद्याचा सेमिनार आहे हा. याच्यामध्ये आपल्याला बिझनेस कसा डेव्हलप करायचा, मार्केटिंग कसं करायचं, मग टीम मॅनेजमेंट कशी करायची, ह्याच्याबद्दल खूप खूप चांगली माहिती सरांकडून मिळते. तर माझं एकच म्हणणं आहे की ज्या त्या पॉईंटला जातं कोणाला तुम्हाला ही संधी मिळेल त्या संधीचं सोनं करून त्यांनी शिकावं असं मला वाटतं. सरांनी चांगली माहिती दिली बिझनेसविषयी, बिझनेस कसा डेव्हलप करायचा काय. धन्यवाद. थँक्यू. 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 सरांचा धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.